नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या आमदार आणि खासदारांच्या हातात साचलेल्या सत्तेला मोदी की गॅरंटी वाचवणार की कायद्यातल्या तरतुदी अडचणीत आणणार, याकडे देशाचं लक्ष आहे. आणि आता डायरेक्ट लोकसभेतल्या 6 खासदारांच्या मर्जरच्या विरोधात उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचलाय आणि ही केस सुप्रीम कोर्टात ऍडमिट करून घेतली गेली आहे. शिवाय याबद्दलची नोटीस सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला पाठवली आहे. हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ सांगितलंच होतं, ज्याच्यावर आता सुनावणी लवकरच होऊ शकते आणि ती सुनावणी होण्याच्या आधी तुम्हाला यातले एकूण एक डिटेल्स माहिती पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ करते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा भाग आता विधानसभेच्याही पलीकडे जाऊन डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचलाय आणि आता हे 6 खासदार शिंदेंसोबत गेले ते लीगल आहे का, एवढाच प्रश्न नाहीये. खरा प्रश्न आहे की हे 6 खासदार गेले कुठे, यापेक्षा त्यांना तिथे कायदेशीररित्या पोहोचवलं कुणी. असा मर्जर मान्य करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे आहे तरी का? कारण उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे की पक्षच मर्ज झालेला नाहीये, तर खासदारांचा हा मर्जर आला कुठून? आणि हाच प्रश्न आता सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलाय. या केसबद्दल ए टू झेड तुम्हाला या व्हिडिओत कळणार आहे. कुठले मेन 4 इश्यूज आहेत हे तुम्हाला यातनं कळणार आहे. आणि अनेकांचा मला मेसेज आलाय की तुम्ही खूप व्हिडिओ लांबतोय का, याचा काही विचार करू नका. अनलेस अँड अंटिल आम्हाला यातले सगळे डिटेल्स कळतात तोपर्यंत आम्ही किती मोठा व्हिडिओ असेल तरी बघू. त्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स आलाय. हा व्हिडिओ पण थोडासा मोठा असेल पण तुम्ही शेवटपर्यंत बघाल याचाही मला कॉन्फिडन्स आहे. लेट्स स्टार्ट. या केसचं लीगल टायटल आहे अरविंद सावंत वर्सेस ऑनरेबल स्पीकर लोकसभा. याचा केस नंबर हा आहे. पिटिशनर्स कोण आहेत तर अरविंद सावंत. लॉयर्स कोण आहेत त्यांचे तर सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत. रिस्पॉन्डंट्स कोण आहेत तर ऑनरेबल स्पीकर लोकसभा, जॉईंट सेक्रेटरी आहेत त्याच्यात. त्यासोबतच जे खासदार आहेत ते सुद्धा यातले रिस्पॉन्डंट्स आहेत आणि सिनियर ॲडव्होकेट NK कौल हे त्यांचे वकील आहेत. या प्रकरणाची सुनावणी जस्टिस PS नरसिंहा आणि जस्टिस आलोक आराधे यांच्या बेंच समोर आहे. 4 महत्त्वाचे इश्यूज आहेत या केसमध्ये. या पिटिशनमध्ये काय म्हटलंय? फर्स्ट, एखाद्या खासदारानं आपला पक्ष बदललाय असं ऑफिशियली मान्य करण्याचा घटनात्मक अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे किंवा लोकसभा सचिवालयाकडे म्हणजे लोकसभा सेक्रेटरिएटकडे आहे का, हा पहिला इश्यू. दुसरा, मूळ पक्षच दुसऱ्या पक्षात गेलेला नाहीये, मग फक्त त्या पक्षाचे काही खासदार दुसऱ्या पक्षात गेले म्हणून त्याला मर्जर म्हणता येईल का? हा प्रश्न तर आता ऍक्च्युली महाराष्ट्रातल्या गल्लोगल्ली समजलाय. तिसरा की इश्यू अर्थात याच्यात आहे बंडखोरांच्या दोडक्या 10th शेड्यूल बद्दल. संविधानातल्या 10th शेड्यूल मधल्या पॅराग्राफ 4 नुसार खासदार किंवा आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दलची कार्यवाही सुरू नसताना सुद्धा असा मर्जर ऑफिशियली मान्य करता येतो का? म्हणजे या खासदारांवर डिस्क्वालिफिकेशनची कुठली प्रोसेस सुरूच नाहीये, मग मर्जर कसा काय मान्य झाला? यामागचं कायदेशीर लॉजिक असं आहे की पॅराग्राफ 4 च्या नुसार मर्जरमुळे जे डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं खासदाराचं त्याला प्रोटेक्शन मिळतं. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेपच हा आहे की आधी डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे ना, त्यावेळेला मर्जर हा एक बचाव म्हणून पुढे येऊ शकतो. पण डिस्क्वालिफिकेशनची काही कार्यवाही नसताना स्पीकरनं इंडिपेंडेंटली मर्जर रेकग्नाइज केलं. हे का केलं? म्हणून हा प्रश्न फक्त मर्जर झाला का एवढाच नाहीये. खरा प्रश्न आहे की पॅराग्राफ 4 नुसार आधीच मर्जरला मान्यता देण्याचा अधिकार हा मिळतो का, की तो फक्त डिस्क्वालिफिकेशनच्या वेळेला एक प्रोटेक्शन म्हणून प्रोव्हिजन आहे. म्हणजे आता तुम्हाला ना हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक थोडं रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन सांगते. समजा तुम्ही एका कंपनीत नोकरी करता. कंपनीचा रूल असा आहे की जर कंपनी बंद पडली किंवा दुसऱ्या कंपनीत मर्ज झाली तरच फक्त एम्प्लॉईजना नवीन कंपनीत जाण्याची परमिशन आहे आणि इन दॅट केस त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आता तुमच्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीत मर्जर झालंच नाही, पण कंपनीतले 6 एम्प्लॉईज स्वतःहून दुसऱ्या कंपनीत जातात आणि म्हणतात की आम्ही नवीन कंपनीत मर्ज झालोय, त्यामुळे आमच्यावर कारवाई करू नका तुम्ही. इथे प्रश्न असा आहे की त्या नियमाचा अर्थ असा आहे का की आधीच कुणीही आम्ही मर्ज झालो असं घोषित करू शकतं, की त्या नियमाचा अर्थ फक्त एवढाच आहे की जर खरंच कंपनीचं मर्जर झालं आणि त्यामुळे एम्प्लॉईजवर कारवाईचा प्रश्न निर्माण होणार असेल तर त्या केसमध्ये त्या एम्प्लॉईला प्रोटेक्शन मिळेल. आता एक्झॅक्टली हे लॉजिक तुम्ही शिवसेनेच्या केसमध्ये लावा. सो त्यांचं काय म्हणणं आहे, आपल्या या रिअल लाईफ एक्झाम्पलला आपण हे करून बघू, मॅच करून बघू की हा जो 10th शेड्यूल मधला पॅराग्राफ 4 आहे तो म्हणजे तो नियम आहे आणि 6 खासदार म्हणजे ते एम्प्लॉईज आहेत. UBT असं म्हणतंय की मूळ पॉलिटिकल पार्टी म्हणजे शिवसेना UBT दुसऱ्या पक्षात मर्ज झालेलीच नाहीये, मग फक्त 6 खासदार दुसऱ्या पक्षात गेले म्हणून पॅराग्राफ 4 दाखवून मर्जर आधीच मान्य कसं काय केलं? म्हणजे पॅराग्राफ 4 हा मर्जर करण्याचा परवाना आहे का,
की खरंच मर्जर झाल्यानंतर डिस्क्वालिफिकेशन पासून वाचवण्याचं प्रोटेक्शन आहे आणि या एका फरकावर या संपूर्ण केसची कायदेशीर लढाई उभी आहे. आणि चौथा इश्यू यातला असा आहे की लोकसभा सचिवालयानं म्हणजे लोकसभा सेक्रेटेरिएटनं 6 खासदारांची जी पक्षनिष्ठा आहे ते बदलल्याचं मान्य केलं. पण डिसिजन लोकसभा सेक्रेटेरिएटनं नेमका कुठल्या बेसिसवर घेतला हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सांगितलंय का? जर हे केलं नसेल तर हा निर्णय आर्टिकल 14 आणि नॅचरल जस्टिसच्या तत्वांचं म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचं उल्लंघन आहे का? हा इश्यू या केसमध्ये काय हे आता मी तुम्हाला सांगते आणि याच्यासाठी आपल्याला एक टाइमलाईन बघायला लागेल. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना युबीटीच्या तिकिटावर 9 खासदार निवडून आले आणि या 9 खासदारांनी लोकसभेत शिवसेना युबीटी पार्लमेंटरी पार्टी तयार केली. या पार्लमेंटरी पार्टीचे नेते होते अरविंद गणपत सावंत. म्हणजे लोकसभेत शिवसेना युबीटीचे अधिकृत नेतृत्व करत होते अरविंद सावंत. जून 2026 मध्ये बातमी यायला लागल्या की शिवसेना युबीटीचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या लिडरशिपमध्ये शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत आणि हे सगळं मॉन्सून सेशन सुरू होण्याच्या आधी होणार असल्याची चर्चा व्हायला लागली. मग अरविंद सावंत यांनी काय केलं? 16 जूनला अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हटले की मूळ शिवसेना युबीटी या पॉलिटिकल पार्टीचा दुसऱ्या कोणत्याही पक्षात मर्जर होण्याचा काही हेतू नाही, ती मर्जर झालेली नाही. त्यामुळे फक्त काही खासदार किंवा पार्लमेंटरी पार्टीमधला एखादा गट स्वतंत्रपणे असं म्हणू शकत नाही की आमचं मर्जर दुसऱ्या पक्षात झालंय. सावंतांनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली की 6 खासदारांच्या या कथित मर्जर किंवा वेगळ्या स्टेटसच्या बाबतीत कोणताही तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या आधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पण बाजू ऐकून घ्यायला हवी. मग 22 जूनला काय झालं? 22 जूनला लोकसभा सचिवालयानं अरविंद सावंत यांना सांगितलं की 24 जूनला लोकसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होईल. पण दुसऱ्याच दिवशी सावंतांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली कारण ते एका अधिकृत पार्लमेंटरी टूरवर होते. त्यांनी अशी मागणी केली की ही मागणी खूप महत्त्वाची आहे. त्यांनी अशी मागणी केली की या 6 खासदारांनी हे जे कथित मर्जर केलं किंवा त्यांचं जे काही स्वतंत्र स्टेटस ते मान्य करून घेतलंय त्याच्यासाठी जे रिप्रेझेंटेशन्स किंवा कम्युनिकेशन जी काही डॉक्युमेंट असतील त्याच्या कॉपीज सावंत यांना द्याव्यात. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पण ते दाखवाव्यात. म्हणजे साध्या भाषेत माझ्या विरुद्ध काय कागदपत्र आली आहेत ती आधी मला दाखवा, मग मी त्यावर उत्तर देतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तसंच त्यांनी पुन्हा सांगितलं की शिवसेना युबीटीनं कोणत्याही मर्जरला प्रस्ताव कुठलाही दिलेला नाहीये, ना त्यांना काही संमती दिली आहे, पण त्यांची ॲडजर्नमेंटची मागणी नाकारण्यात आली आणि त्यांनी मागितलेली कागदपत्र पण त्यांना देण्यात आली नाहीत. आणि म्हणून या पिटिशनमध्ये असा दावा आहे की संविधानातल्या आर्टिकल 14 आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचं व्हायलेशन आहे. सो एका वाक्यात युबीटी काय म्हणते की तुम्ही आमच्याबद्दल एवढा मोठा निर्णय घेतलात, पण तो निर्णय नेमका कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर घेतलात आणि का घेतलात हेच आम्हाला सांगितलेलं नाहीयेत ना. मग हा निर्णय न्याय्य किंवा घटनात्मक आहे असं कसं काय म्हणायचं? आणि याचाच निर्णय आता सुप्रीम कोर्टाला घ्यायचा आहे. कशा गोष्टी घडत गेल्या किंवा घडवल्या गेल्या असं म्हणू शकतो का? बघा, 24 जून पासूनची ही टाइमलाईन आहे. 24 जूनला काय झालं? अरविंद सावंत यांच्या हातात कुठलीही डॉक्युमेंट्स दिली गेली नाहीत, तरी सुद्धा ते लोकसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला हजर झाले. आणि इथेच या सगळ्या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा लीगल ॲस्पेक्ट येतो, ते म्हणजे संविधानातलं 10th शेड्यूल म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ, जो सगळ्या केसमध्ये सेम आहे. मेन त्याचा एम हाच होता की आयाराम गयाराम राजकारण होऊ नये. युबीटीच्या याचिकेचा मुख्य आधार पण हाच आहे आणि याच्यासाठी याचिकेत आर्टिकल 1022 आणि 10th शेड्यूल मधलं पॅरेग्राफ 4 आणि 6 या सगळ्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. आता हे आर्टिकल 1022 का महत्त्वाचं आहे तर संसद सदस्यांच्या डिस्क्वालिफिकेशन्सशी हे रिलेटेड आहे. नीट लक्ष द्या. 10th शेड्यूलमध्ये पक्षांतर केल्यामुळे खासदार अपात्र ठरू शकतो आणि अशा परिस्थितीत स्पीकरची भूमिका प्रचंड महत्त्वाची आहे. पण युबीटीचा प्रश्न असा आहे की स्पीकर एखाद्या खासदाराविरुद्ध जेव्हा डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग चालू पण नाहीयेत तेव्हा मर्जरचा दावा तपासू शकतो का? आता या सगळ्या लिगॅलिटीज तुम्हाला साधारण कळल्या असतील तर 18 जुलैला काय झालं? या सगळ्या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आला. संसदेचं मॉन्सून सेशन सुरू होण्याच्या अवघ्या 2 दिवस आधी लोकसभा सेक्रेटरीएटमधनं जॉईंट सेक्रेटरी यांनी एक सर्क्युलर काढलं. या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आलं की शिवसेना युबीटीच्या 6 मेंबर्स ऑफ पार्लमेंट म्हणजे 6 खासदार
हे त्यांनी पार्टी अफिलिएशनमध्ये बदल केला आहे हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं. त्यामुळे 18व्या लोकसभेमधलं जे पार्टी पोझिशन आहे ते रिवाईज झालंय असं या सर्क्युलरमध्ये लिहिलं. आणि त्याचा डायरेक्ट परिणाम काय झाला, शिवसेना युबीटीची लोकसभेतली संख्या 9 वरून 3 वर आली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची संख्या 7 वरून 13 वर गेली. म्हणजे 6 खासदार एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला गेले आणि लोकसभेच्या ऑफिशियल पार्टी पोझिशन मध्ये त्याची नोंद झाली. आणि इथे खूप मोठा प्रश्न या याचिकेत विचारला गेलाय की त्या सर्क्युलरवर जॉईंट सेक्रेटरीची सही होती आणि युबीटीच्या याचिकेनुसार सर्क्युलरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केलेली नव्हती की हा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी स्वतः घेतलाय की लोकसभा सचिवालयानं इंडिपेंडेंटली हा बदल केलेला आहे. हे सर्क्युलर हे क्लिअर करत नाही असं या पिटिशनमध्ये म्हटलंय. आणि त्यामुळे युबीटीनं सुप्रीम कोर्टात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की जर स्पीकरनं हा डिसिजन घेतला असेल तर युबीटी असं म्हणतं की स्पीकरकडे असा स्वतंत्र कॉन्स्टिट्युशनल पॉवर नाही, कारण स्पीकर समोर काही डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिडिंगच नाहीत. मग कुठल्या बेसिसवर स्पीकर मर्जर ॲक्सेप्ट करतो. आणि जर सचिवालयानं म्हणजे सेक्रेटरिएटनं हा निर्णय घेतला असेल तर मग युबीटीचा प्रश्न आणखीन स्ट्रेट आहे की लोकसभा सेक्रेटरिएटला तरी असा कॉन्स्टिट्युशनल पॉवर कोणी दिली आहे का. युबीटीच्या म्हणण्यानुसार संविधानात किंवा लोकसभेच्या रूल्स ऑफ प्रोसिजरमध्ये सेक्रेटरिएटला म्हणजे सचिवालयाला स्वतंत्रपणे एखाद्या खासदाराची पार्टी अफिलिएशन बदलल्याचं रेकग्नाइज करण्याचा अधिकार दिलेला नाहीये. आणि इथे आर्टिकल 118चा मुद्दा येतो. आर्टिकल 118 अंतर्गत लोकसभेला आपल्या प्रोसिजर आणि कंडक्ट ऑफ बिझनेससाठी रूल्स बनवण्याचा अधिकार आहे. पण युबीटीचा दावा असा आहे की त्या रूल्समधूनही स्पीकर किंवा सेक्रेटरिएटला अशा प्रकारचा स्वतंत्र मर्जर रेकग्नाइज करण्याचा अधिकार नाही, ती पॉवर नाही. सो हे सगळं घडत असताना पुढे काय घडलं, 13 जुलैला सावंतांनी त्या 6 खासदारांपैकी प्रत्येकाला एक सेपरेट लेटर लिहिलं आणि पुन्हा एकदा स्पष्ट केलं की शिवसेना युबीटीच्या मते कोणताही मर्जर झालेला नाहीये. पण त्यानंतरही 18 जुलैला लोकसभा सचिवालयानं पार्टी पोझिशन बदलली आणि त्यामुळे हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले. आता सुप्रीम कोर्टात काय झालं होतं हे ऐकणं तितकंच इंटरेस्टिंग आहे, ते सांगून हा व्हिडिओ संपवते. अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. 12 जुलैला सुप्रीम कोर्टानं युबीटीच्या याचिकेवर रिस्पॉन्डंट्सना नोटीस जारी केली, म्हणजे केंद्र सरकारला नोटीस पाठवली. युबीटीकडनं सिनियर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी खूप स्ट्रॉंगली बाजू मांडली. त्यांनी कोर्टाला हे सांगितलं की हा प्रश्न फक्त 6 खासदारांचा नाहीये, हा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा आणि प्रोप्रायटरीशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी स्पेशली हे सांगितलं की हे 6 खासदार शिवसेना युबीटीच्या तिकिटावर निवडून आलेत, पण कोणतीही डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग पेंडिंग नसताना त्यांना दुसऱ्या फॅक्शनमध्ये मर्ज्ड असं म्हटलं गेलंय की ते गेलेत, हे मान्य केलं गेलंय. म्हणजे मर्जरचा प्रश्न निर्माण होण्याची वेळच आलेली नव्हती असा युक्तिवाद त्यांनी स्ट्रॉंगली तेव्हा कोर्टासमोर केला. कामत यांनी त्या सर्क्युलरकडे लक्ष वेधलं सगळ्यांचं की या सर्क्युलरवर जॉईंट सेक्रेटरीची सही आहे, पण स्पीकरनं असं काही ऑर्डर पास केलंय का हेच आम्हाला माहिती नाही. म्हणजे कोर्टासमोर प्रश्न असा उभा राहिला की हा निर्णय नेमका कुणी घेतलाय, स्पीकरनी घेतलाय की सचिवालयानं घेतलाय, आणि दोघांपैकी ज्यानं कोणी घेतलाय त्याला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का. जस्टिस PS नरसिम्हा यांनी विचारलं की म्हणजे मर्जर झालेलाच नाहीये का. त्यावर कामत यांनी स्पष्ट केलं की ॲब्सोल्युटली नो मर्जर. त्यांच्या म्हणण्यानुसार या 6 खासदारांनी स्वतःहून रायव्हल पॉलिटिकल पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. मूळ पॉलिटिकल पार्टी म्हणजे युबीटी तशीच्या तशीच आहे विदाऊट मर्जर, आणि त्याच्यामुळे पॅराग्राफ 4चं प्रोटेक्शन त्यांना लागू होत नाही असा युबीटीचा दावा आहे. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कोर्टामध्ये इंटरिम रिलीफ आम्हाला मिळावा अशी विनंती केली, कारण पार्लमेंटचं मॉन्सून सेशन सुरू झालं होतं. कामत यांनी कोर्टाला सांगितलं की हा सगळा प्रकार या सेशनच्या पार्श्वभूमीवर एक ऑर्केस्ट्रेटेड म्हणून करण्यात आलेला आहे. आणि त्यांचा आणखीन एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की वेळ निघून गेल्यावर न्याय मिळाला तरी त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. म्हणूनच त्यांनी कोर्टाला हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती केली, पण सुप्रीम कोर्टानं इंटरिम ऑर्डर दिली नाही. म्हणजे कोर्टानं सध्या लोकसभा सचिवालयाचा पार्टी पोझिशन बदलण्याचा निर्णय थांबवलेला नाहीये, पण कोर्टानं नोटीस पाठवलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता या आता जेव्हा ही सुनावणी सुरू होईल तेव्हा काय घडतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सो या स्पेसिफिक केसबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा या व्हिडिओमधनं प्रयत्न होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओची आपली यूट्यूबची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आत्ता जी रेग्युलर सुनावणी चालली आहे का दुसऱ्या केसबद्दल सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्याच, त्याचे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळतातच, ते तुम्हाला देतच राहील. थँक्यू.